नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. मुलांनो, आज आपण भाग 2 मधील कविता 5वी व्यायामाचे महत्त्व ही राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिखित कविता आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, व्यायामाचे महत्त्व या कवितेचे लेखन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे आहे. हे 2 चित्र उपलब्ध सध्या झालेली आहेत, ती मी तुम्हाला दाखवत आहे. मुलांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखलं जातं. यांच्या थोड्याशा कार्याबद्दल आपण जाणून घेऊया. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा व कीर्तनाचा प्रभावी वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. हे ग्रामगीता नावाचा त्यांचा काव्यसंग्रह जो आहे, हे मी स्क्रीनवर उजव्या बाजूला राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेत काव्यरचना केल्या. यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती येथे झालेला आहे, तर मृत्यू 11 ऑक्टोबर 1968 रोजी झालेला आहे. त्यांच्या आईचं नाव मंजुळाबाई. हे आधुनिक काळातील महान संत आहेत आणि म्हणून यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. विदर्भामध्ये त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभर नव्हे तर पूर्ण देशभर हिंडून त्यांनी समाज प्रबोधनाचं महान कार्य केलेलं आहे. यांचं कार्य केवळ देशभरापुरतीच मर्यादित नाही, तर जपानसारख्या देशामध्ये जाऊन त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. तसंच 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांना अटक झाली होती. आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेलं पद त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरलं होतं. खेडेगावं स्वयंपूर्ण कशी होतील याविषयी उपाययोजना त्यांनी सुचवली. तसेच त्यांनी ही सुचवलेली उपाययोजना परिणामकारक ठरली. ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे असा त्यांचा सतत प्रयत्न असे. त्यांच्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी अनावश्यक कर्मकांड आहेत त्याला फाटा दिलेला आहे. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना करून सामाजिक शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी उभारली. राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधलं आहे. त्यांचे हिंदीत लिहिलेले लहर की बरखा हे पुस्तक प्रसिद्ध आहे. असे हे थोर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची रचना आज आपण अभ्यासणार आहोत. प्रस्तावना वाचूया. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. जन्म आहे 1909 आणि मृत्यू आहे 1968. संत कवी, समाजसुधारक. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन,
अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचं आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. आता आपण कविता अभ्यासूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला, सर्वत्र सर्वतोपरी. आता इथले काही पहिले शब्दार्थ सांगते आणि मग मी हळूहळू एक्सप्लेनेशनकडे येते. व्यायाम म्हणजे काय तर कसरत, कवायत किंवा शारीरिक मेहनत देणारी जी काही क्रिया आहे, फिजिकल एक्सरसाइज, ते. महत्त्व, महत्त्व म्हणजे मोल. ध्यानी, ध्यानी म्हणजे लक्षात ठेवणे. सूत्र म्हणजेच पद्धत किंवा रीत, तुमचा फॉर्म्युला तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आळस, आळस म्हणजे सुस्ती, लेझिनेस. वैरी, वैरी म्हणजे शत्रू. आणि मानिला म्हणजे मानला. म्हणजेच काय, आता ह्याचा अर्थ आपण पाहूया. मुलांनो, ज्या वेळेला शब्दांचे अर्थ मी सांगत असते त्यावेळेला ते टेक्स्टबुकमध्ये पेन्सिलीने लिहून घ्यावे ही अपेक्षा आहे, जेणेकरून पाठ्यपुस्तक वाचताना त्यातील कठीण शब्द तुम्हाला तिथल्या तिथे समजतील, ही अपेक्षा. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला, सर्वत्र सर्वतोपरी. याचा अर्थ असा आहे की राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचं महत्त्व साध्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितलेलं आहे. ते म्हणतात की व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा असा आपला आरोग्यदायी मित्र आहे. आणि हे सूत्र जर का आपण कायम लक्षात ठेवलं तर आपल्याला शरीर संपत्ती मिळेल. कारण का तर आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे, हे सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे. म्हणूनच शेवटी ते असं म्हणतात की व्यायामामुळेच आळस वैरी मानिला, सर्वत्र सर्वतोपरी. म्हणजेच काय तर व्यायामामुळे आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण होतं. म्हणजेच व्यायामाचं महत्त्व श्री तुकडोजी महाराजांनी त्यावेळी सुद्धा सांगितलेलं आहे. आता कोविडच्या काळामध्ये आपण बघतो आहेत की स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी व्यायामाची सुद्धा नितांत आवश्यकता आहे, बरोबर. तर हे जे आजच्या पिढीला आम्ही सतत व्यायाम करा वगैरे असं काही सांगत असतो, तर हे सूत्र राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या भजनातून, आपल्या कीर्तनातून लोकांना सांगत असत. आणि हे जे सूत्र आहे हे गावोगावी पोचवत असत. मला वाटतं तुम्ही सुद्धा दररोज न चुकता व्यायाम करतच असणार. ठीक आहे, आता आपण पुढच्या चरणाकडे वळूया. व्यायामाविण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची. हातात पेन्सिल घ्यायची आहे आणि शब्दांचे अर्थ टेक्स्टबुकमध्येच लिहायचे आहेत पेन्सिलीने. व्यायामाविण, व्यायाम म्हणजे कसरत. विण, विण म्हणजे शिवाय. सात्विक, सात्विक म्हणजे शुद्ध, पवित्र असं, म्हणजेच प्युअर. भोजन, भोजन म्हणजे जेवण. तेही मारी म्हणजे मारणं. विकारी म्हणजेच आजारी, सिक.
व्यायामे होय अग्निदीपन. दीपन म्हणजे पेटणं किंवा ज्वलन होणं. अन्न, अन्न म्हणजे खाद्यपदार्थ, फूड. आणि पचन याचा अर्थ जिरण्याची क्रिया, डायजेशन. आता आपण त्याचा अर्थ पाहूया. व्यायामाविण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. याचा अर्थ असा आहे, आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून आपण काय करत असतो, सात्विक भोजन म्हणजेच सात्विक आहार घेत असतो. आता सात्विक आहार म्हणजे पवित्र, सात्विक म्हणजे पवित्र किंवा शुद्ध. आता पवित्र भोजन असतं का, नाही तर शुद्ध जेवण म्हणजे घरी बनवलेलं जे काही जेवण असतो. सध्या आपण तेच करतोय, तेच जेवतोय, बरोबर. भीतीने का नाही होईना, पण आपण घरातलंच अन्न जेवण जेवतोय, म्हणजेच हे सगळं काय आहे, सात्विक भोजन आहे. या सात्विक भोजनाने आपलं शरीर आणि मन कसं छान आणि स्वस्थ राहतं. पण तुकडोजी महाराज इथे म्हणतायत की केवळ असं सात्विक भोजन घेऊन काही होत नाही, तर त्या जोडीला व्यायाम सुद्धा केला पाहिजे. नाहीतर आपणास विविध विकार म्हणजेच आजार होऊ शकतात आणि आपण आजारी पडू शकतो. सध्या आपण त्याचा अनुभव घेतच आहोत. तर सात्विक भोजनाबरोबरच चांगला किंवा योग्य प्रकारचा व्यायाम केला तर पोटामधील जठराग्नी जे आहेत, हा जठराग्नी चांगल्या प्रकारे प्रदीप्त होतो. म्हणजेच काय, तर पोटातील अग्नी चांगला पेटून आपल्या अन्नाचं पचन सहज होतं, व्यवस्थित अन्न पचलं जातं. आणि होणारे विकार जे आहेत, होणारे आजार जे आहेत, हे या व्यायामामुळे आपल्याला टाळता येत आहेत. म्हणजेच पहिल्या चरणात सुद्धा त्यांनी आळस दूर करून व्यायामाला महत्त्व दिलेलं आहे. दुसऱ्या चरणामध्ये ते आपल्याला पुन्हा व्यायामाचं महत्त्व सांगतात आणि त्याबरोबर सात्विक भोजनासोबत ते पुन्हा आपल्याला व्यायामाचं महत्त्व इथे नमूद करत आहेत. आता तिसरं चरण आहे, व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. आता आपण ह्याचे अर्थ बघून घेऊया. तुम्ही लिहित आहात अर्थ टेक्स्टबुकमध्ये. जडत्व, जडत्व म्हणजे जडता, जडपण किंवा स्थूलपणा, जो हेवीनेस अंगात असतो तो. अंग, अंग म्हणजे शरीर म्हणजे बॉडी तुमची. व्यायामे अंगी राहे तरतरी, तरतरी म्हणजे काय, तर उत्साह, चपळाई, शार्पनेस वगैरे किंवा स्मार्टनेस, फ्रेशनेस जो आहे तो. त्यानंतर रक्त, रक्त म्हणजे ब्लड, त्याला मराठीमध्ये रुधिर असं म्हणतात. मुलांनो, परीक्षेला ज्यावेळेला तुम्हाला या पद्य विभागावर प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये समानार्थाचे शब्दसुद्धा विचारले जातात आणि त्यासाठी हा माझा प्रयत्न आहे की तुम्ही, मी सांगत जाते त्या त्या शब्दांचे अर्थ पाठ्यपुस्तकामध्ये तिथल्या तिथे ताबडतोब पेन्सिलने लिहून घ्या. म्हणजे ते शब्द लिहिल्यामुळे डोक्यात चांगल्या प्रकारे बसतील आणि पुढच्या वेळी तुम्हाला जेव्हा वाचन कराल त्यावेळेला ते तुम्हाला नजरेसमोर दिसतील, बरोबर आहे. आणि मग एका अर्थी ते पाठ पण होऊन जातील आपले. रक्त, रक्त म्हणजे रुधिर, ब्लड. त्यानंतर आहे उत्तम, उत्तम म्हणजे चांगले. शरीर म्हणजेच काया किंवा देह म्हणजे बॉडी. आता सजीवपण, सजीवपण, सजीव म्हणजेच जिवंत, ऑर्गॅनिक किंवा लिव्हिंग वगैरे सारखं. ठीक आहे. आता आपण अर्थाकडे जाऊया. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी,
रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. बघा, आता या तिसऱ्या चरणामध्ये तुकडोजी महाराज आपल्याला सांगतायत की आपण व्यायाम नियमितपणे केला पाहिजे. व्यायामे जडत्व जाई दुरी, म्हणजे आपण नियमितपणे व्यायाम करायला हवा. जर योग्य आणि पुरेसा व्यायाम जर आपण केला नाही तर शरीरामध्ये काय येतं? जडत्व येतं. जडत्व येतं म्हणजेच काय येतं? तर स्थूलपणा वाढतो. नियमित व्यायामामुळे आपलं शरीर कसं राहतं? सुडौल राहतं. स्थूलपणा कमी होतो. तसंच आपला आळस जो आहे हा दूर होऊन आपल्या अंगामध्ये एक प्रकारचा उत्साह संचार करत असतो. खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं आपल्याला, हो की नाही? तो उत्साह आपल्या अंगात वावरत असतो आणि तो ओसंडून आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या कृतीतून दिसत असतो. आता तुकडोजी महाराज याही पुढे जाऊन काय सांगतायत, तर व्यायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. म्हणजेच रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रक्ताशी संबंधित जे जे विकार आहेत, जे जे आजार आहेत ते निघून जातात आणि आपलं वाढे विचारी सजीवपण, म्हणजे आपलं आयुष्य जे आहे हे आयुष्यमान उंचावतं किंवा आपलं आयुष्य वाढतं. आता पुढच्या परिच्छेदाकडे जाऊया आपण, पुढच्या चरणाकडे. मला वाटतं समजतंय तुम्हाला ना? व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. आता आपण शब्दार्थ बघूया त्याचे, लिहून घेता आहात तुम्ही. सशक्त, सशक्त म्हणजे मजबूत किंवा ताकदवान, स्ट्रॉंग, पॉवरफुल. स्नायू, स्नायू म्हणजे मसल्स. मानव, मानव म्हणजे मनुष्य. दीर्घायू म्हणजे प्रदीर्घ जीवन. व्यायामहीना, हिना म्हणजे शिवाय. पित्त म्हणजे काय? अन्न पचन करण्यासाठी जो एक पिवळा द्रव असतो तो. आणि कफ, वायू हे त्याच प्रकारचे आहेत. जर्जर करीती अत्यंत, जर्जर म्हणजे त्रस्त करणे किंवा पीडा देणारे, शरीराला त्रास देणारे. आता आपण अर्थाकडे जाऊया. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. म्हणजेच नियमित आणि योग्य जर आपण व्यायाम केला योग्य प्रकारे तर आपल्या शरीरातील स्नायू जे आहेत हे काय होतात? बळकट होतात. आणि बळकट होतात म्हणजेच काय? तर त्यातला अशक्तपणा निघून जातो आणि स्नायू सशक्त होतात. बरोबर? म्हणजेच मजबूत किंवा ताकदवान होतात. आणि त्यामुळे माणसाला आजारपणा येत नाही. तर व्यायामामुळे काय होतं? मानवाला दीर्घायुष्य प्राप्त होतं. दीर्घायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. म्हणजे व्यायामामुळे मानवाला काय प्राप्त होतं? तर दीर्घायुष्य प्राप्त होतं. असं कोणी म्हटलं इथे? श्री तुकडोजी महाराज यांनी म्हटलेलं आहे. आपण जर व्यायाम केला नाही तर आपल्या शरीरामध्ये व्यायामहीना पित्त कफ वायू, म्हणजे जर आपण व्यायाम केला नाही तर आपल्या शरीरामध्ये पित्त, कफ आणि वायू यांचं प्रमाण कमी जास्त होऊ लागतं. आणि त्यामुळे काय होतं? आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात आणि आपण जर्जर करती अत्यंत, आपण आजारी पडतो, आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. आणि व्यायाम जर केला नियमितपणे तर काय होईल? पित्त, कफ, वायू ह्यामुळे जे आपल्याला आजार होतात हे आजार होणार नाहीत आणि आपलं शरीर संतुलित राहण्यास
मदत होईल. आत्तापर्यंत आपण 4 चरण बघितलेले आहेत. प्रत्येक चरणामध्ये आपण व्यायामाचं महत्त्व जाणून घेत आहोत. व्यायामामुळे आपल्याला काय होतं आणि व्यायाम न केल्यामुळे काय होतं, असे 2 मुद्दे प्रत्येक चरणामध्ये दिलेले आहेत. तुम्ही जर नीट लक्ष देऊन ऐकत असाल तर हे तुम्हाला जाणवत असेल. प्रत्येक स्टांझा जो आहे, प्रत्येक चरण आहे, यामध्ये व्यायामाचं महत्त्व आणि दुष्परिणाम, व्यायाम न केल्यामुळे जो दुष्परिणाम होतो, हे फरकाने इथे प्रत्येक चरणामध्ये दिलेले आहेत. ह्याचा फरक सुद्धा तुम्हाला विचारला जातो. आता शेवटचं चरण पाहूया आपण. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. शब्दार्थ लिहून घ्या. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती म्हणजेच काय? विरोध करणारी ताकद. बरोबर? जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमची प्रतिकारशक्ती वाढलेली असते. बरोबर? आता प्रतिकारशक्ती वाढलेली असते म्हणजे कुठलाही तुम्हाला आजार झाला तर तो निघून जातो. कशामुळे? तर तुमच्याकडे तेवढी पॉवर असते, तेवढी शक्ती असते शरीरामध्ये. आणि ती कशामुळे प्राप्त होते? तर व्यायामामुळे प्राप्त होते. स्वावलंबन. स्वावलंबन म्हणजे सेल्फ डिफेन्स, सेल्फ डिफेन्स नाही, सेल्फ डिपेंडन्स, आत्मावलंबन. स्वावलंबन म्हणजे सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःच करणं, अशी प्रवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे कल. स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे एक प्रेरक शक्ती असते. व्यायाम केल्यामुळे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं उत्साह दिवसभर राहत असतो, फ्रेशनेस येत असतो. ते कार्य. कार्य म्हणजे क्रिया, काम. आता आपण त्याचा अर्थ बघूया. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. आता या शेवटच्या चरणामध्ये तुकडोजी महाराज म्हणतायत की व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती. व्यायामामुळे काय होतं? आपल्या शरीराला एक प्रकारची बळकटी प्राप्त होते. आणि त्या बळकटीमुळे काय होतं? शरीरातली रोग प्रतिकारशक्ती आहे, ती प्रतिकारशक्ती वाढते. आणि येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहजच काय करू शकतो? सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबी सुद्धा बनत असतो. आपल्या व्यक्तिगत कामामध्ये आपल्याला इतर कोणावर अवलंबून राहायची आवश्यकता येत नाही किंवा होत नाही. या नियमित व्यायामामुळे शरीरामधील आळस जो आहे, कंटाळा आहे, हा दूर होऊन आपलं शरीर ताजतवानं बनतं. कोणत्याही कामामध्ये आपल्याला निरुत्साह जाणवत नाही. आपण सतत उत्साही राहतो कुठलंही काम करण्यासाठी. म्हणजे शरीरामध्ये जोश, स्फूर्ती वाढत असते. बरोबर? मला वाटतं तुम्हाला कविता समजली असेल. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. शब्दार्थ. मुलांनो, मी कविता शिकवता शिकवता शब्दार्थ सांगितले होते, पण जर कोणाचे राहिले असतील तर पटापट लिहून घ्यायचे आहेत. व्यायाम. व्यायाम म्हणजे कसरत. महत्त्व. महत्त्व म्हणजे मोल. उपाधी. उपाधी म्हणजे पदवी. श्री तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली आहे. उपाधी म्हणजे पदवी दिलेली आहे. गौरव. गौरव म्हणजे सन्मान. आरोग्य म्हणजेच स्वास्थ्य. ध्यानी म्हणजेच लक्षात.
सूत्र म्हणजे पद्धत. आळस म्हणजे सुस्ती येणं. वैरी म्हणजे शत्रू. मानिला म्हणजे मानला. विण म्हणजे शिवाय. सात्विक म्हणजे पवित्र. भोजन जेवण. विकारी आजारी. दीपन म्हणजे पेटणे. अन्न म्हणजे खाद्यपदार्थ. पचन जिरण्याची क्रिया. जडत्व जाडपणा. अंग म्हणजे शरीर. तरतरी म्हणजे उत्साह. रक्त म्हणजे रुधिर. उत्तम म्हणजे उत्कृष्ट. शरीर म्हणजे देह. सजीव म्हणजेच जिवंत. सशक्त म्हणजे मजबूत. स्नायू म्हणजे मसल्स. मानव म्हणजे मनुष्य. दीर्घायू म्हणजे प्रदीर्घ जीवन. पित्त म्हणजे अन्नपचनास मदत करणारा एक पिवळा द्रव, एक शरीर दोष. जर्जर म्हणजे त्रस्त किंवा पीडित. प्रतिकारशक्ती म्हणजेच विरोध करणारी ताकद. स्वावलंबन म्हणजेच आत्मावलंबन. प्रवृत्ती म्हणजे कल. धन्यवाद.